नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2024 करंट अफेअर 2024 अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी घेऊन आलेलो आहे. सर्व परीक्षाकरता अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी आहे. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करून घ्या, व्हिडिओ शेअर करा. प्रश्न उत्तर घेणार आहोत. IMP प्रश्न आहे. भारतीय सशस्त्र दलांना नुकताच गोल्डन आऊल पुरस्काराने कोणत्या देशाने सन्मानित केले आहे? पहिला ऑप्शन आहे श्रीलंका, दुसरा आहे नेपाळ, तिसरा आहे बांगलादेश आणि चौथा आहे यापैकी नाही. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 श्रीलंका. अलीकडे देशाचे सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून कोणत्या राज्याची उदयास आली आहे? पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र, दुसरा आहे उत्तराखंड, तिसरा आहे अरुणाचल प्रदेश आणि चौथा आहे उत्तर प्रदेश. तर योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र. मराठी भाषेतील साहित्य अकादमीचा पुरस्कार कोणत्या कादंबरीला जाहीर झाला आहे? पहिला ऑप्शन आहे बनगरवाडी, दुसरा आहे प्रकाशवाट, तिसरा आहे रिंगाण, चौथा आहे असामी. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 रिंगाण. कृषी विपणन सुधारणामध्ये कोणते राज्य अव्वल आहे? पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र, दुसरा आहे उत्तराखंड, तिसरा अरुणाचल प्रदेश, चौथा आहे आंध्र प्रदेश. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश. विजय हजारे ट्रॉफीचे विजेतेपद प्रथमच कोणी जिंकले? पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र, दुसरा आहे उत्तराखंड, तिसरा आहे हरियाणा, चौथा आहे उत्तर प्रदेश. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 हरियाणा. IMFच्या अहवालानुसार जागतिक विकासात भारताचे योगदान किती टक्के आहे? पहिला ऑप्शन आहे 15%, दुसरा ऑप्शन आहे 16%, तिसरा ऑप्शन आहे 17%, चौथा ऑप्शन आहे 18%. तर योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 16%. गोवा मुक्ती दिन कधी साजरा करण्यात आला आहे? पहिला ऑप्शन आहे 18 डिसेंबर, दुसरा 19 डिसेंबर, तिसरा ऑप्शन आहे 20 डिसेंबर, चौथा ऑप्शन आहे 21 डिसेंबर. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 19 डिसेंबर. रमण सिंग यांची कोणत्या राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे? पहिला ऑप्शन आहे छत्तीसगड, दुसरा आहे उत्तराखंड, तिसरा आहे अरुणाचल प्रदेश, चौथा आहे उत्तर प्रदेश. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 छत्तीसगड. कुशल कामगाराच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी NSDCने अलीकडेच कोणासोबत सामंजस्य करार केलेला आहे? पहिला ऑप्शन आहे सौदी अरेबिया, दुसरा नेपाळ, तिसरा जपान, बांगलादेश, चौथा आहे श्रीलंका. योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 सौदी अरेबिया.